मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे श्रावणीच्या लग्नानंतर तिची सगळी प्रॉपर्टी तिच्या नवऱ्याच्या नावे होणार। बरं झालं बाई, आंबाबाई पावली, रुद्रशी तिचं लग्न नाही झालं। हा रुद्र ना महा कपटी माणूस आहे। ह्याच्याशी लग्न झालं असतं तर सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावरती झाली असती। माझा तर मुळीच भरोसा नाही याच्यावर आणि विश्वास तर अजिबात नाही। अलकनंदा मॅडम, रुद्र, तू कधी आलास? मॅडम श्रावणींची प्रॉपर्टी आता शुभंकरच्या नावावर झाली म्हणून छातीत धडधडायला लागले ना तुमच्या? तोच विचार करताय ना तुम्ही? तुला कसं कळलं मी काय विचार करते ते? कसं आहे मॅडम, त्या प्रॉपर्टीत तुमच्या एवढाच किंवा तुमच्यापेक्षा जास्त रस मला आहे। त्यामुळे या घरात जेव्हा जेव्हा कोणी प्रॉपर्टीचा विचार करत असताना त्याचा वास पहिल्यांदा मला येतो। नाही, गंमत करणं ठीक आहे रुद्र, पण एक गोष्ट लक्षात ठेव, शुभूच्या घरच्यांना ह्या प्रॉपर्टीबद्दल अजिबात काही कळता कामा नये। ती शुभूची मोठी बहीण आणि तिचा नवरा भयंकर लालची माणसं आहेत। त्यांना हे कळलं ना तर ते शुभूला मॅजिस्ट्रेटच्या ऑफिसपर्यंत पोहोचूही देणार नाहीत। आणि मग लग्न जर तुटलं नाही तर सगळी प्रॉपर्टी शुभूच्या हातात। मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका, नाही कळणार कोणाला। ही जी गोष्ट आहे ना ती फक्त आणि फक्त आपल्या दोघांमध्येच राहील। आणि तसंही श्रावणी आणि ही प्रॉपर्टी मी मिळवूनच राहणार। येतो मी। शुभूला बाजूला सारता सारता हा रुद्रच माझ्या डोईजड होतोय की काय असं वाटायला लागलंय। मला वेळ सावरायला लागणार आहे। देवा, माझ्या शुभूचं ऑपरेशन यशस्वी होऊ दे। आजवर त्याने माझ्यासाठी खूप काही केलंय। मला त्या रुद्रच्या तावडीतून वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही। त्याचीच त्याला शिक्षा मिळते। पण तू माझ्या पाठीशी आहेस ना देवा? तू त्याला काही होऊ देणार नाहीस ना? मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। तू मला निराश करणार नाहीस। आजी, हे सगळं काय? तुम्ही कुठे चाललात? अगं, तुझं लग्न झालंय ना? हो, झालंय ना। मग आज वटपौर्णिमा आहे हे तुला माहिती नाही का? तुझ्या वटपौर्णिमा आहे, तुझ्यातली पतिव्रता जागव। अगं पोरी, आजच्या दिवशी प्रत्येक सवाष्णबाई आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करते। त्याच्यावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून वटाच्या झाडाची पूजा करते। आणि नवऱ्याची साथ 7 जन्म मिळावी म्हणून वडाला सुताचा दोरा गुंडाळते। आजी, मी पण करू ही पूजा? हो, चालेल की, तू पण पूजा करू शकतेस। पण कुंकू लावलेलं नाहीये आणि पायात जोडवीही नाहीयेत, साडी नाहीये। सवाष्णीचं लेणं असल्याशिवाय वडाची पूजा नाही करता येत राजा। बरं, एक मिनिट। हॅलो मोक्षा, काय रे रुद्र, काय झालं? असा अस्वस्थ का दिसतोयस?
खरं म्हणजे आज तू खुश व्हायला पाहिजेस. तुझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे आज. मॅडम, खुश होण्यासारखं काय झालंय? अरे आज श्रावणी मॅजिस्ट्रेट समोर सही करणार आहे आणि एकदा का तिने सही केली की शुभू जेलमध्ये आणि श्रावणी कायमची तुझ्याकडे. पण श्रावणी कायमच्या माझ्या होतच नाहीयेत ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. आणि याच गोष्टीचा भयंकर राग येतोय मला. राग बीग धरून काही होणार नाहीये रुद्र. जरा शांत राहा. संयम बाळग रुद्र, संयम बाळग. आजचा दिवस जाऊ दे. उद्यापासून सगळं आपल्या प्लॅन प्रमाणेच होणार आहे. मॅडम, कधी एकदा ती माझ्या तावडीत सापडते आणि तिला अशी खाडकन कानाखाली लगावतोय ना, असं झालंय मला. एकतर त्या शुभंकरने जबरदस्तीनं फसवून तिच्याशी लग्न केलं. फक्त त्यांचा डिव्होर्स होते आणि ती माझ्या ताब्यात येऊ दे. एकदा का ती ताब्यात आली ना, की अशी जन्माची अद्दल घडवणार आहे की कायमची गुलाम बनवून टाकणार आहे त्या श्रावणीला. आता तुझ्या स्वतःच्या हाताने तुझ्या नवऱ्याच्या नावाने हे कुंकू तुझ्या भांगात भर. काय ग मुली, तुला काही टेन्शन आहे का? शुभू, तुझ्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करते. मी तुला काहीही होऊ देणार नाही. बघ, आता वाटतेस की नाही अगदी सवाशिणी. हो, थँक्यू. पण तुला खरंच या पूजेबद्दल काही माहित नव्हतं? नाही, मला फार काही माहिती नाही. म्हणजे ऐकलंय पण कधी पाहिले नाहीये. बरं, मग आज बघही आणि आज करूनही घे. आजी, मला खरं खरं सांगा ना, जर मी पूजा अगदी श्रद्धेने केली तर हॉस्पिटलमध्ये असलेल्या माझ्या नवऱ्यावर जे मृत्यूचं संकट आहे ते टळेल ना? देव त्याला वाचवेल ना आजी?